गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? माझा आजचा दिवस एवढा काही खास नव्हता. ओके, मार्केटनी चांगले फॉल दिलेला आहे तरी माझा आजचा दिवस चांगला नव्हता, कारण का मी ट्रेडिंग केलीच नाही. मी आज बसलेलो वरच्या घटनेसाठी की मार्केट इकडनं एक बाउन्स देईल आणि हा टार्गेट मी घेईन. ओके, कारण का ओवाय पीआर रेशो सगळे पीसीआर रेशो सगळे त्या गोष्टी मला सांगत होतं की वरचा ट्रेड घेण्यासाठी योग्यता आहे, खालच्यासाठी नाहीये. कारण का मार्केट एकदा दोनदा इथे खूप वेळा थांबलेलं, म्हणजे लगभग 2 वेळा थांबलेलं. ओके, माझ्या ग्रुपमध्ये पण फॅमिलीचं तुम्ही बघता ना, इथे MS मांडव स्टॉक मार्केट फॅमिली ग्रुप आहे. तिथे मी ऑलरेडी सांगितलेलं की मी वरचा कॉल घेईन, मार्केट इकडनं जाईल 26,040च्या खाली. जर मार्केट 10:30 पर्यंत राहत असेल तर एक मोठा फॉल येण्याची शक्यता आहे. सपोर्ट नेक्स्ट सपोर्टला जाईल. त्यानंतर हे IPO सजेशन आम्ही देतो, काही इक्विटीचे शेअर्स आम्ही देतो स्टुडंटसाठी, खास फक्त फॅमिली मेंबरसाठी. आणि त्यानंतर इकडनं मार्केट जी 5 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज असेल ना, तर परफेक्ट सेटअप आहे पुलबॅक साठी. पण क्लोज खाली झाली पाहिजे, 26,50च्या खाली. पण मार्केट तसंच काही केलंच नाही. तुम्ही जर बघाल ना, तर मार्केट 50च्या खाली क्लोजिंग दिलीच नाहीये. शेवटी ना काय केलं मी 9 ते 12 एक मुवमेंट साठी थांबलेलो. त्यानंतर मी थांबवलं, कारण काय होतं माहिती काय, जेव्हा तुम्ही एका गोष्टीला जास्त वेळ बघता ना, तुमचं माइंड आहे ना, हे तुमचं डोकं आहे ना, सुन्न होतं. म्हणजे तुम्हाला समोरच्या गोष्टी पण बरोबर दिसत नाहीत, या असं बोललो तर समोरच्या गोष्टी चुकीच्या दिसायला लागतात. कॅन्डल प्रेडिक्शन होतं का माहितीये का, तुमच्या डोळ्यावरती, मेंदूवरती प्रेशर येतो. मी असं बोलत नाही की माझ्या डोक्यावरती प्रेशर येतोय. स्टार्टिंग ऍज अन बिगनर तुम्ही अवॉइड करा, स्क्रीनिंग अवॉइड करा. म्हणजे जेवढं तुम्ही स्क्रीनिंगला बघता ना, तेवढं मार्केट तुम्हाला बोलवेल. आमच्यामध्ये कहावत आहे ट्रेडिंगमध्ये, बुलाती मग जाणे का नाही. तुम्हाला एक एक कॅन्डल सांगले, अरे ही बघा, ही कॅन्डल तुटली खाली, इकडे मार्केट खाली. ही कॅन्डल ग्रीन झाली मोठी, म्हणजे इकडे मार्केट वर. अशा गोष्टी मी इथे पण सांगितलं की ही जर कॅन्डल क्लोज झाली तर इकडे वरती जाईल कॉल, इथपर्यंत एक शॉर्ट ट्रेड भेटेल 20-30 पॉईंटचा, पण नाही भेटला. एंट्रीच नाही झाली. एंट्री झाली तर 10 पॉईंट परत रिव्हर्सल झाला. हर एक गोष्टी आहे. मी तुम्हाला एवढं स्पष्ट आणि खरं सांगतो, याचं कारण काय माहिती काय, जो माणूस खरा असतो ना, तो लास्ट पर्यंत टिकतो. माझं एक मत आहे. कारण का पूर्वजांच्या आणि आई बाबांनी तेच शिकवलेलं आहे. सर्कल पण तोच आहे की जे आहे ते खरंय. मी ट्रेडिंग नाही केली याचा अर्थ काय आज दुनिया थांबली नाहीये. उद्या मला चांगला मुवमेंट भेटेल. मी काय नाही केली, कारण का 12 तुम्ही जर बघाल ना, तर माझा लास्टचा मेसेज होता ना 12:10चा होता. मी 12:10ला कम्प्युटर बंद केला, विषय संपवला, वेगळ्या कामामध्ये व्यस्त झालो. आणि त्यानंतर मार्केटने कधी फॉल दिलाय, लगभग 2च्या नंतर, म्हणजे माझ्या कम्प्युटर बंद केल्यानंतर 2 तासानंतर फॉल दिलाय. नंतर मी हा पण फॉल नक्कीच घेतला असता, कारण का हा जो फॉल होता ना, इथे ट्रॅप झालो असतो आणि एक रिजेक्शन घेऊन मार्केट जेव्हा सस्टेन होऊन खाली येतं ना, तेव्हा हा मोठा फॉल भेटला असता. पण ठीक आहे, मला त्याची फिकर नाही, कारण का मी लालच करत नाही. आय एम नॉट ग्रीडी. मार्केटमध्ये ना जो ग्रीडीनेस असतो, लालच असतो ना, तो मार्केट पहिला लोकांना काढतो. काय करतो, खाली आणतो, परत आपटतो आणि नंतर परत खाली आणतो. हा मार्केटचा पॅटर्न आहे. त्यामुळे ही गोष्ट खूप समजणं आता ऍज अन बिगनर, तुम्ही जे मार्केट ट्रेडिंगला सुरुवात करताय, ट्रेडिंग करत असाल तर हा समजण्याचा एक हिशोब घ्यायचा असतो की नक्की घडतंय काय आहे. खरंच आपल्याला ट्रॅप करतायत की हा ट्रेड बरोबर आहे का, कसा आहे, तो बघणं जरुरी आहे. त्यामुळे आजचा दिवस माझा, मी प्रॉफिट तर नाही केलंय, पण मी लॉस पण नाही केलंय. मी आज खूप सुखी आहे. रात्री शांत झोप लागेल. हा, तो जर लॉस झाला असता ना आज, तर मला डोक्यामध्ये ते विचार घेऊन झोपलो असतो आणि ह्याचा परिणाम मला उद्याच्या सेशनला झाला असता. आणि उद्याच्या सेशन तुम्हाला माहिती आहे काय, तो निफ्टीचा उद्याचा सेशन आहे आपला मार्केटचा, की लास्ट मंथली एक्सपायरी, त्यामुळे मोठे मुवमेंट्स येणं आवश्यक आहे. असं बघायला गेलं तर आज तर चांगले मोठे मुवमेंट्स दिले आहेत मार्केटने. तर उद्या मार्केट परत ह्या झोन मध्ये येऊन थांबेल की माहिती नाही, कसं आहे ते आपण बघूया आता. ओके, आता आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती येऊया आणि बघूया जी आपली ट्रेंड लाईन लागली आहे ना वरनं, तिला आपण आता ना सत्य धरूया, कारण काय खालची काढूया, त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. आता याला मी एक्सटेंड करतो. ओके, आपला नो ट्रेडिंग झोन जो होता ना, जो हा होता, आता तो अजून खाली येईल या चेंज होईल, कारण का मार्केटनी विक्स, खालच्या विक्स, वरच्या विक, हायर आणि लोअर विक, त्या पकडून बॉडीची जी घटना झाली, जी बनावट झाली, त्याप्रमाणे आपल्याला आपले टार्गेट्स या लेवल्स लावायला लागतात.
आणि तिकडे आपली खरी ट्रेडिंग चालू होते. तर बघा, हर वेळेला माझे लेवल्स वेगळे असतील, जराशा चुकीचे असतील, बरोबर नसतील. त्यामुळे गोष्टीने समजायचा पहिले प्रयत्न करा. आपला मोठो तोच असतो हर वेळेला. टॅगलाईन पण तीच आहे की पहिले थांबायला शिका, समजा गोष्टींना, शिका, त्यानंतर काहीतरी ट्रेडिंग करा. ओके, तर 15 मिनिटांमध्ये आपल्याला एक क्लिअर ट्रेंड लाईन दिसते, ट्रेंड लाईन जी अप मुवमेंटला थांबते. ओके, दुसरी गोष्ट, जर आपण डेली चार्टवरती आलो ना, तर आपल्याला खालनं एक ट्रेंड लाईन येताना दिसते. ओके, तर मार्केट का आता इथपर्यंत येईल, कुठली लेवल आहे, लगभग 600-700 ची लेवल आहे, 750-780 ची. आणि इकडनं जर मार्केट एक प्राइस ऍक्शन करत जात असेल तर मग मार्केटमध्ये एक मोठा मुवमेंट येण्याची अपेक्षा, म्हणजे असा बघा, असा. ओके, तर मग आता ह्या गोष्टीसाठी आपल्याला बघायचं आहे की मार्केट खरंच नेगेटिव्ह आहे का. माझ्यासाठी मार्केट एवढं नेगेटिव्ह नाही झाले. तर तुम्ही बोलत असाल की एक एवढी मोठी कॅन्डल बनली आहे म्हणजे फारच नेगेटिव्ह आहे. काल मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जो पॅटर्न बनतोय, एक रेड 2 ग्रीन, एक रेड 2 ग्रीन, पॅटर्न रिव्हर्स झाला. हे समजणं जरुरी आहे आपल्याला, हे शिकणं जरुरी आहे आपल्याला. आता आपण काय करत बसू ना, त्याच स्वप्नामध्ये बसू की आता इकडे ग्रीन होईल आणि आपला पैसा वेस्ट होईल. नीट बघा, मार्केट इथे एक रेसिस्टन्स जो घेत आहे, हा क्लिअर कट रेसिस्टन्स आहे. तो लगभग 26,050, मी 60 पकडून चालतो अंदाजे. ओके, 60. ओके, आणि खालचा जो रेसिस्टन्स आहे ना, जी ही कॅन्डल बनलेली आहे, सपोर्ट जो बनतो ना, ती मी लगभग ह्या कॅन्डल पासून पकडतो अंदाजे. हे बघा, ही ग्रीन कॅन्डल ते मी, ओके, ही पकडतो. आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेलं ना, सर्वात मोठी गोष्ट, मार्केटने आज आहे ना खाली क्लोजिंग दिली नाहीये. ओके, जर मार्केटने इथे मोठी क्लोजिंग दिली असती ना, तर मी उद्यापासून खालच्या साईडला विचार केला असता. पण मार्केटचा एक पॅटर्न जो बनतोय ना, ट्रेंड लाईन सकट, तो असाच बनतोय. त्यामुळे मार्केट टोटली नेगेटिव्ह नाही झालेलं. मार्केटने फक्त अर्धच क्लोजिंग दिलेली आहे आणि इकडनं मार्केट एक बाउन्स होण्याचे चान्सेस जास्त असतील. पण मी परत पुन्हा सांगतो की इकडनं बाउन्स होतील म्हणजे उद्या पटकन कॉलला बसू नका, इकडनं पटकन घेऊ नका. लेवल बघा, सस्टेन होऊ दे, गोष्टींना समजा. ओके, तर बघा, आता ही जी ग्रीन कॅन्डल आणि ही रेड कॅन्डल मध्ये आता भांडणं चालू आहे. ह्याचा अर्थ काय झाला माहितीये का, आता मार्केटने एकदा, दोनदा, तीनदा ट्राय केलं, नंतर मार्केटने ब्रेक केला आणि मार्केट परत त्याच रेंजमध्ये क्लोजिंग देतोय. म्हणजे आता जो बघायला गेलो ना आपण, तर मार्केटची जी रेंज आहे ना लगभग, तर मी ही जी रेंज आहे ना अशी पकडतो वरची, 26,060 लगभग. ओके, हा पण लाईन लावतो 26,000 लगभग 60, वरच्या साईडला 26,060 हा मोठा रेसिस्टन्स बनलेला. आता जिथपर्यंत मार्केट ही लेवल तोडत नाहीये तिथपर्यंत मी टोटली पॉझिटिव्ह होणार नाही, नाहीतर मी मार्केटला साइडवेज म्हणून समजून घेईन. आणि मग नवीन एक्सपायरी ज्या होतील मंथलीच्या नंतर, पुढच्या हप्त्यापासून, तेव्हा काहीतरी बघता येईल. ओके, दुसरी गोष्ट, जर आपण आता टेक्निकल वरती येऊन 5 मिनिटावरती बघूया सगळं कसं दिसतं आपल्याला. ओके, ही ट्रेंड लाईन लागलेली आहे. आपला जो झोन आहे, जो वरचा झोन आहे, तो आपण काउंट टाकणार आहे, कारण का मार्केट वरच्या साईडला खेळत नाहीये. हा जो झोन आहे, आता जर आपण खाली घेऊया, आपण 70चा झोन लावला, 60चा झोन, आता हा झोन इथे येणार आहे. ओके, आणि दुसरा जो झोन आपला जो आहे, जो लगभग आहे ना 920 आहे. ओके, 20 पर्यंत लगभग हा. ओके, तर आता ही लाईन बॉटम घेऊया, कारण हा लो आहे. ओके, आता ह्या झोनला जर एक्सटेंड करून बघूया काय ह्या झोननी केलेलं आहे. ओके, ह्या झोननी जर केले तुम्ही बघाल ना, तर बघा मार्केटने त्या लेवलला रेस्पेक्ट केलेलंच आहे. लेवल जी आहे ना लागलेलीच आहे. इथे एक आहे, इथे एक बाउन्स आहे, इकडे एक बाउन्स आहे, आजचा लो इथे आहे. त्यामुळे आता माझी ही लेवल जी लागली ना, आपण जरा एक्सटेंड करूया जरासं आणि पुढे घेऊन जाऊया. हा माझा नो ट्रेडिंग झोन असेल आता उद्यासाठी. हा इकडे मार्केटने शार्प फॉल दिलाय. मार्केटने उद्या काय केलं पाहिजे ना, मार्केटने गॅप अप ओपन देऊन ना ही ट्रेंड लाईन तोडली पाहिजे, मुद्दा नंबर 1. तर मी कुठे समजेन की मार्केटमध्ये अजून बायर्स आहेत. जर मार्केटनी उद्या ही लेवल तोडून जर 880 पण तोडली, बघा 880 तोडली,
तर माझा पहिला टार्गेट जो असेल ना 840चा असेल, फर्स्ट टार्गेट 840चा. त्यानंतर माझा सेकंड टार्गेट जो असेल तो लगभग ज्या बॉटलला पकडून चालेल मी 760चा असेल दुसरा टार्गेट खालच्यासाठी. वरच्यासाठी मार्केटला खूप जोर लावायला लागणार आहे, हे तुम्हाला पण कळलं असेल आतापर्यंत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे क्वांटिटीज वाढू नका, तुम्ही जोर नका लावू, तुम्ही विरुद्ध दिशे बरोबर उगाच ट्रेडिंग करू नका. थांबा, आज 500 लॉस झालाय, उद्या 1000 लॉस होईल, उद्या 1500 लॉस होईल, तुम्ही लॉसच करणार आहात का? म्हणून पहिले ना गोष्टींना समजायला शिका. आज मी ट्रेडिंग नाही केली, माझा पैसा वाचला, विषय संपलेला आहे. उद्या मी ट्रेडिंग नक्कीच करणार आहे, कारण का उद्या एक्सपायरी, आणि एक्सपायरीला ट्रेडिंग नाही करणं म्हणजे चुकीचं एक इंटेन्शन जातं. ट्रेडर आहे, प्रो ट्रेडर आहे, त्यामुळे उद्याचा दिवस खास असतो. जर उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर विशेष नाहीये. ओके, आणि जर गॅप अप ओपन होत असेल तर, कारण का ही जी लेवल आहे ना ती खूप स्ट्रॉंग लेवल आहे, कारण का इथे परत 26,000ची एक सायकोलॉजिकल लेवल आहे, मार्केटला परत तिला टेस्ट करायला लागेल आता. म्हणून गॅप अप ओपन होऊन या 26च्या वरती ओपन होऊन मार्केटनी डायरेक्टली एक वरची मुवमेंट दिली पाहिजे, जी पण कशी आहे ना अशी दिली पाहिजे बघा. गॅप अप ओपन होऊन ट्रेंड लाईनला सपोर्ट करून वरती गेली पाहिजे, तर आपले वरचे लेवल्स लागलेलेच आहेत. ओके, आपला पहिला टार्गेट जो असेल ना तो लगभग आता हा असेल 140चा, आणि दुसरा टार्गेट लगभग 240चा, विशेष नाहीये, 240चा हा पहिला टार्गेट, आणि हा दुसरा पहिला टार्गेट, आणि हा दुसरा टार्गेट. ओके, मार्केट खूप क्लिअर आहे, गोष्टींना पहिले समजून घ्या, त्यानंतर ट्रेडिंग करायचा प्रयत्न करा. ओके, तुम्हाला असं वाटेल की मार्केट हा गॅप भरायला खाली येतोय का, तर असं पण नाहीये. 800ची लेवल तोडू दे पहिली, त्यानंतर इथे अजून एक लेवल आहे 760, ती तोडू दे. आणि मार्केट नेगेटिव्ह कधी होईल, टोटल नेगेटिव्ह कधी होईल, जेव्हा हा स्विंग तोडेल ना मार्केट, हा वाला लो, ही प्राइस एक्शन जी झाली ना तेव्हा मार्केट टोटल होईल. कितीचा आहे तो, 360चा आहे, 320चा आहे, 320चा आहे. अजून हा एक लेवल इकडनं पण एक प्राइस एक्शन बनलेली आहे, त्यामुळे ही लेवल पण तोडणं जरुरी आहे. डेली वरती जर बघत असेल ना मी मग, तर मार्केटमध्ये एक मोठा फॉल अपेक्षित आहे, जो लोकांना असा पॅटर्न काहीतरी दिसत असेल. बरोबर आहे, मार्केट डायरेक्टली मग ह्या लेवल पर्यंत येऊ शकतो. सेमच आहे, 25,320 बरोबर आहे. 25,320 जी लेवल बोलतोय, 25,320 बरोबर लेवल आहे. ठीक आहे, त्यामुळे अभ्यास बरोबर चाललेला आहे, सगळ्या गोष्टी बरोबर चालल्या आहेत, काही गडबड करू नका, पेशन्स आणि थांबण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ना तुम्हाला एक चांगला ट्रेड नक्कीच भेटेल. ओके, ऑल टाइम हिस्ट्री आता जरा थोडे दिवस थांबूया, या गोष्टींना, या गोष्टी जर थांबूया, पण हे इथे लिहून ठेवले मी खास, कारण का तो दिवस नक्कीच आज ना उद्या बघायला भेटेल. लेवल्स खूप इम्पॉर्टंट लागले आहेत आपल्या. परत सांगतोय, 920च्या खाली, 920च्या खाली मार्केट 10-10:30 नंतर सस्टेन झालं ना, तर मार्केटमध्ये एक चांगला फॉल येऊ शकतो. आणि जर मार्केटला तोडायचं असेल तर मार्केटनी गॅप ओपन देऊन सकाळी 9:30 या 9:45 पर्यंत, 9:45 ते 10च्या आतमध्ये ना 26ची सायकोलॉजिकल लेवल तोडणं जरुरी आहे, तर मार्केटमध्ये काहीतरी एक नवा मुवमेंट येईल. नाही तर उद्यासाठी माझा मार्केट साइडवेज क्लोजिंग देण्याच्या शक्यतामध्ये जास्त असेल, कारण आज मुवमेंट दिले तर उद्या काय नाही भेटणार, असं पण आहे. ठीक आहे, तर उद्याचा दिवस येणार तुमचा चांगला जावो. ठीक आहे, एक आयपीओ चांगला तुम्हाला सजेस्ट करू शकतो मी आता, हा पण बघून घ्या. सुदीप फर्मा 19% रिटर्न्स दाखवत आहेत, उद्याच्या 25 तारीख लास्टचा दिवस आहे. ठीक आहे, त्यामुळे हे पण माझ्याकडनं तुम्हाला काही ना काहीतरी भेटत असेल असं लाईव्ह मध्ये पण, तर तुम्ही उद्यासाठी ट्रेडिंग करा, पण सांभाळून ट्रेडिंग करा, काळजी घ्या. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा, आणि शेअर करा. उद्याचा दिवस तुमचा शुभ जावो, ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद.